1. How to prepare the schedule number 1 that we have completed. Okay. We are solving the problem of the 2019 question paper, April 2019 question paper. Okay. So I am presenting the problem once again on your screen. See, it is the problem. It is the problem of the Sharda Bank Limited, Sangli, as on 31st March 2018. Okay. The trial balance is given there, as well as adjustments are given there. From those trial balance as well as from the adjustment, here we have to prepare the balance sheet and the profit and loss account. Okay. तर हा प्रॉब्लेम आपण गेल्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करत होतो. एप्रिल 2019 प्रश्नपत्रिकेमधला हा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, त्याच प्रकारे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. या ऍडजस्टमेंट वरून आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि त्यासाठी जे आवश्यक शेड्यूल आहेत ते आपल्याला तयार करायचे. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वरनं काय करत असतो, फर्स्ट ऑफ ऑल फ्रॉम द प्रॉब्लेम वी आर प्रिपेरिंग द balance sheet. Okay, so first of all, this is the balance sheet. It is the format of the balance sheet. We have to prepare the balance sheet there. So under the balance sheet, first of all, we are recording capital and liabilities. Then capital schedule number 1, reserves and surplus schedule number 2, deposit schedule number 3, borrowings schedule number 4, other liabilities and provisions schedule number 5. Then we have to take down the total of the 5 schedules. After that, we are preparing the schedules related to the assets. Under that, schedule cash and balances with Reserve Bank of India, schedule number 6. Then balances with other banks and money at call and short notice, schedule number 7. Investment, schedule number 9. Investment, schedule number 8. Advances, schedule number 9. Fixed asset, schedule number 10. Other assets, schedule number 11. Then total of the assets, and at the end, as a footnote, we are preparing the contingent liability, that is the schedule number 12. So in this way, it is our balance sheet. अशी ही आपली balance sheet असणार आहे. Okay. So now to prepare the balance sheet, it is necessary for us to prepare the schedule number 1, that is capital. आता balance sheet तयार करण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय तयार करणार आहोत, schedule number 1, that is capital. See, it is a फॉर्मॅट ऑफ द शेड्यूल नंबर 1 कॅपिटल. हा आपला शेड्यूल नंबर 1 कॅपिटलचा फॉर्मॅट आहे. ओके. सो नाउ अंडर दिस वी हॅव टू रेकॉर्ड द अमाऊंट. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट रेकॉर्ड करायची आहे. ओके. ऑलरेडी वी हॅव डिस्कस द फॉर्मॅट्स ऑफ द शेड्यूल. आपण फॉर्मॅट रेग्युलर लेक्चर मध्ये डिस्कस केले होते. सेम फॉर्मॅट आय एम प्रेझेंटिंग ऑन युअर स्क्रीन. तुमच्या स्क्रीनवर परत एकदा तो फॉर्मॅट दाखवतो मी तुम्हाला. शेड्यूल नंबर 1 चा फॉर्मॅट काय आहे, दिस इज द फॉर्मॅट ऑफ द शेड्यूल नंबर 1. हा आपला शेड्यूल नंबर 1 चा फॉर्मॅट आहे. अंडर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू शो ऑथराइज्ड कॅपिटल. यामध्ये आपण पहिल्यांदा काय दाखवणार आहोत, ऑथराइज्ड कॅपिटल. देन वी हॅव टू शो इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, लेस कॉल्स अनपेड इफ गिवन, add calls in advances if given, and then we have to take down the total of schedule number 1. तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दाखवायचं आहे ऑथराइज कॅपिटल, जे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असेल किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असेल, राईट. आणि ती ऑथराइज कॅपिटलची अमाऊंट दाखवल्यानंतर इमिजिएटली आपण ती क्लोज डाऊन करणार आहोत. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, जे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असेल. त्यामध्ये जर काही कॉल्स अनपेड असतील तर ते आपण लेस करू, काही कॉल्स इन ऍडव्हान्सेस असतील तर ते आपण ऍड करणार आहोत. ओके. आणि मग आपण शेड्यूल नंबर 1 ची टोटल घ्यायची, ते शेड्यूल क्लोज करायचं आणि बॅलन्स शीटला त्याची जी काही अमाऊंट असेल ती आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. ओके. नाउ वी हॅव टू प्रिपेअर द शेड्यूल नंबर 1. फॉर दॅट अगेन वी हॅव टू लुक टू द प्रॉब्लेम. त्यासाठी परत आपण प्रॉब्लेम रेफर करूयात. सो अगेन इट इज द प्रॉब्लेम ऑन युअर स्क्रीन. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय. Now find out here, first of all, any authorized capital amount is given in the trial balance or in the adjustment. तर पहिल्यांदा काय बघायचंय, शेड्यूल नंबर 1 साठी या ठिकाणी काही ऑथराइज कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे का ट्रायल बॅलन्स मध्ये किंवा ऍडजस्टमेंट मध्ये. इफ
If you look to the trial balance, you can find out the amount there. That is for the authorized capital. जर ट्रायल बॅलन्स मध्ये बघितलं तर आपल्याला ऑथराइज कॅपिटलची अमाऊंट दिसेल त्या ठिकाणी आहे दिलेली. दॅट इज ऑथराइज कॅपिटल 7,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. किती आहे ऑथराइज कॅपिटल? 7,500 इक्विटी शेअर्स आहे आणि प्रत्येक शेअर हा ₹100 आहे. दॅट अमाऊंट नाउ वी हॅव टू शो इन द शेड्यूल नंबर 1 कॅपिटल. ती अमाऊंट आता आपण या ठिकाणी शेड्यूल नंबर 1 मध्ये दाखवणार आहोत. सी ऑथराइज कॅपिटल 7,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. 7,500 शेअर्स ₹100 इच. सो हाऊ मच इज द अमाउंट? 7,500 इंटू 100. 7,500 गुणिले 100. हाऊ मच इट कम्स? 7,50,000. किती आली अमाऊंट? 7,50,000. ऑथराइज कॅपिटल आहे त्यामुळे आपण त्याला इमिजिएटली क्लोज केलं. दिस अमाउंट इज नॉट कन्सिडर इन फायनल टोटल. ही अमाऊंट फायनल टोटल मध्ये ऍड होत नाही, कन्सिडर होत नाही. त्यामुळे आपण काय केलंय? त्याला इमिजिएटली क्लोज केलेलं आहे. अंडरस्टूड? ऑथराइज कॅपिटलची अमाऊंट आपण दाखवली. आता पुढची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे का? ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आहे का? त्यामुळे आपण प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवर ओपन केलेला आहे. वी हॅव ओपन द प्रॉब्लेम ऑन अवर स्क्रीन. फाइंड आउट देअर. यस, immediately under the authorized capital there is the amount of the issued and subscribed capital. त्या ठिकाणी issued and subscribed capital ची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. काय issued and subscribed capital ची अमाऊंट? issued and subscribed capital 6,000 equity shares of ₹100 each, ₹100 fully paid and the amount is 6 lakh. म्हणजे 6,000 इक्विटी शेअर्स आहेत, ₹100 आहेत प्रत्येक शेअर. तर या ठिकाणी ती अमाऊंट जी आहे ती आहे टोटल 6 लाख. 6 लाखची अमाऊंट आहे. ओके, ती अमाऊंट आता आपण शेड्यूल नंबर 1 मध्ये रेकॉर्ड करणार आहोत. ओके, सी नाउ हियर issued and subscribed capital 6,000 equity shares of ₹100 each. 6,000 equity shares 100 each. Okay, 6,000 into 100. How much? 6 lakh. Total किती झाली आपली? 6 lakh. Okay, and then take down the total of this schedule. We got the total how much? 6 lakh. 6 लाख रुपये आपल्याला टोटल त्या ठिकाणी मिळालेली आहे. ओके, so schedule number 1 is finished. Now transfer this total to the balance sheet. आता आपल्याला ही टोटल कुठे ट्रान्सफर करायची आहे? बॅलन्स शीट. दॅट इज कॅपिटल शेड्यूल नंबर 1. सी we have transferred the total to the balance sheet of ₹6 lakh. Okay, understood up to here? Any doubt, any difficulty? Yes, sir. Any doubt? If you have any doubt, any difficulty, you can unmute yourself. You can tell me. I will revise all the things. काही doubt असेल, काही difficulty असेल, unmute करा स्वतःला, विचारा. सर्व डिफिकल्टी सॉल्व्ह केल्याशिवाय आपण पुढचा पॉइंट डिस्कस करणार नाही. सो अंडरस्टूड नाउ शेड्यूल नंबर 1. तर या ठिकाणी आपण शेड्यूल नंबर 1 तयार केलेला आहे. वी हॅव प्रिपेअर द शेड्यूल नंबर 1 ॲज वेल ॲज वी हॅव ट्रान्सफर इट टोटल टू द बॅलन्स शीट आणि त्याची टोटल सुद्धा आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेली आहे. ओके, नाउ वी हॅव टू प्रिपेअर द शेड्यूल नंबर 2. आता आपण या ठिकाणी शेड्यूल नंबर 2 तयार करणार आहोत. ओके, सी इट इज द फॉर्मॅट ऑफ द शेड्यूल नंबर 2. दॅट इज रिझर्व्ह अँड सरप्लस. हा आपला शेड्यूल नंबर 2 चा फॉर्मॅट आहे. So again in the regular lecture we have discussed the pro forma. Regular lecture मध्ये आपण याचा pro forma बघितलेला होता. That pro forma once again I am presenting on your screen and as per that we have to prepare the schedule number 2. तो जो pro forma आहे तो परत मी तुमच्या स्क्रीनवर दाखवतो आहे. Okay, see it is the pro forma. Okay, under that what we have to show first of all statutory reserve. त्यामध्ये पहिल्यांदा काय दाखवावं लागतं आपल्याला? स्टॅच्युटरी रिझर्व्ह ऍड 20% ट्रान्सफर फ्रॉम करंट इयर प्रॉफिट. आणि त्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे? 20% अमाऊंट ऍड करायची. कुठल्या अमाऊंटच्या 20%? करंट इयर प्रॉफिटच्या 20%. 20% ऑफ करंट इयर प्रॉफिट. ओके, दॅट इज द मॅन्डेटरी. ही काय मॅन्डेटरी थिंग आहे आणि ती आपल्याला ऍड करावीच लागते. देन कॅपिटल रिझर्व्ह, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट, रेव्हेन्यू अँड अदर काइंड ऑफ रिझर्व्ह अँड ऍट द एंड क्रेडिट बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सर्वात शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स जो असेल तो आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. मग हे शेड्यूल आपण क्लोज करू आणि त्याची टोटल आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार आहोत. ओके,
तर या ठिकाणी स्टॅच्युटरी रिझर्व्ह जो आहे तो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे का ते आपण चेक करू आणि त्यानंतर त्याची अमाऊंट आपण शेड्यूल नंबर 2 ला ट्रान्सफर करणार आहोत. सो अगेन वी आर गोइंग टू द प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवर आहे. इन दिस प्रॉब्लेम वी हॅव टू फाइंड आउट the amount of the statutory reserve. Statutory reserve or general reserve. Statutory reserve ला काय म्हटलं जात असतं? General reserve. Now find out here any amount of the statutory reserve is given there. या ठिकाणी आपल्याला बघायचं statutory reserve ची अमाउंट आहे का? Yes, it is there. It is the statutory reserve. How much is that? 1,20,000. So first of all we have to transfer that amount to the schedule number 2, statutory reserve. इनर कॉलम 1,20,000. इनर कॉलमला आपण ही अमाउंट ट्रान्सफर केलेली. व्हाय? बिकॉज इन दिस अमाउंट वी हॅव टू ऍड 20% ऑफ द करंट इयर प्रॉफिट. यामध्ये आपल्याला करंट इयर प्रॉफिटच्या 20% अमाउंट ट्रान्सफर करायची आहे. बट व्हेन वी विल कम टू नो द अमाउंट ऑफ करंट इयर प्रॉफिट व्हेन वी विल प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कधी आपल्याला करंट इयर प्रॉफिटची अमाउंट समजणार आहे? ज्या वेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत. ओके, ज्या वेळेस आपण P&L अकाउंट तयार करू त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी रिझर्व्ह अँड सरप्लसची स्टॅच्युटरी रिझर्व्हला जी अमाउंट ट्रान्सफर करायची आहे 20% करंट इयर प्रॉफिटच्या, ती अमाउंट आपल्याला समजणार आहे. त्यासाठी P&L अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. पण P&L अकाउंट आपण कधी तयार करू? ज्या वेळेस आपल्या बॅलन्स शीटचे सर्व शेड्यूल तयार होतील त्यावेळेस. सी दिस इज द P&L अकाउंट. हे आपलं P&L अकाउंट आहे पण ते अजून प्रिपेअर नाही. ज्या वेळेस आपण बॅलन्स शीटचे शेड्यूल तयार करू त्याच वेळेस आपल्याला बॅलन्स शीटचे शेड्यूल तयार करून झाल्यानंतर आपल्याला P&L अकाउंट तयार करता येणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत? शेड्यूल नंबर 2 आपलं तात्पुरता या ठिकाणी इनकम्प्लीट दिसेल. दिस शेड्यूल विल कम्प्लीट आफ्टर प्रिपेअरिंग द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे शेड्यूल आपलं कधी प्रिपेअर होणार आहे? ज्या वेळेस आपले P&L अकाउंट तयार होईल त्यावेळेस. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे शेड्यूल आपलं या ठिकाणी इनकम्प्लीट राहील. P&L अकाउंट कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला शेड्यूल नंबर 2 हे तयार करता येणार आहे. तर त्यामुळे याच्या ज्या काही उर्वरित अमाउंट असतील त्या उर्वरित अमाउंट आपण P&L अकाउंट पूर्ण झाल्यानंतर तयार झाल्यानंतर या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. अंडरस्टूड? प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हेच असेल. केव्हा कम्प्लीट होईल आपलं शेड्यूल नंबर 2? ज्या वेळेस आपलं P&L अकाउंट कम्प्लीट होईल त्यावेळेस. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये शेड्यूल नंबर 2 हे P&L अकाउंट तयार केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी तयार करता येणार आहे. ओके, अंडरस्टूड दिस? अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. Okay. So we will open this schedule. We will complete this schedule after preparing the P&L account. ज्यावेळेस आपलं P&L अकाउंट तयार होईल त्यावेळेस परत आपण या शेड्यूलवर येऊयात. हे शेड्यूल तयार करू आणि मग त्याची टोटल आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करू. नाउ नेक्स्ट शेड्यूल वी हॅव टू प्रिपेअर अँड दॅट इज द शेड्यूल नंबर 3. पुढचं शेड्यूल आपण प्रिपेअर करूयात आणि ते असेल आपलं शेड्यूल नंबर 3. इट इज डिपॉझिट्स. ओके, पुढचं शेड्यूल आपण तयार करणार आहोत डिपॉझिट. फॉर दॅट अगेन वी हॅव टू रेफर द प्रोफार्मा. जो प्रोफार्मा आपण रेग्युलर लेक्चर मध्ये बघितला होता तो प्रोफार्मा परत रेफर करू आपण. सी ऑन युअर स्क्रीन. इट इज द प्रोफार्मा. काय बघितलं होतं आपण यामध्ये? डिमांड डिपॉझिट, सेव्हिंग बँक डिपॉझिट अँड टर्म डिपॉझिट या अमाऊंट आपल्याला यामध्ये दाखवायचे आहे. डिमांड डिपॉझिट, सेव्हिंग बँक डिपॉझिट अँड टर्म डिपॉझिट. ओके, क्लिअर? म्हणजे डिपॉझिटच्या ज्या काही अमाऊंट असेल ते आपण शेड्यूल नंबर 3 ला ट्रान्सफर करणार आहोत. तर आता आपण फाइंड आउट करूयात आपल्या प्रॉब्लेम मध्ये डिपॉझिटच्या संदर्भात आपल्याला काय माहिती दिलेली आहे. सो वन्स अगेन लुक ॲट टू युअर प्रॉब्लेम in the trial balance and find out any amount of deposit is there. Yes, it is there. How much is that? 12,50,000. म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सेव्हिंग किती, डिमांड किती, टर्म डिपॉझिट किती याचं बायफर्गेशन दिलेलं नाही. डायरेक्टली अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि किती ती अमाऊंट? 12,50,000. दॅट अमाऊंट वी हॅव टू रेकॉर्ड टू द शेड्यूल नंबर 3. ही अमाऊंट आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. सो डिपॉझिट्स.
and how much amount is given? 12,50,000. किती अमाऊंट दिलेली आहे? 12,50,000. Only this one amount is given. फक्त ही एकच अमाऊंट दिलेली आहे, त्यामुळे ते शेड्यूलला ट्रान्सफर होणार आहे. We have to take down the total. How much we got? 12,50,000. किती टोटल मिळाली आपल्याला? 12,50,000ची टोटल ही मिळालेली आहे. That total of the deposit we have to transfer to the balance sheet. आणि मग ही टोटल आपण ट्रान्सफर करणार आहोत शेड्यूल नंबर 3 ला. 12,50,000. Balance sheet. Understood? Any doubt? Any difficulty? Understood how we got the total of schedule number 3 deposits? Yes, sir. Yes, sir. Any doubt? सर्वांना समजलंय? कोणाला काही डाऊट आहे, काही डिफिकल्टी आहे असेल तर अनम्यूट करा, विचारा. एकदा परत आपण ते डिस्कस करू किंवा रिवाइज करू. सो नो डाऊट, डेफिनेटली नो डिफिकल्टी देअर. ओके, No, sir. मूव फॉरवर्ड. आता आपण पुढचं शेड्यूल बघूयात. पुढचं शेड्यूल कुठलं तयार करायचं आहे आपल्याला? शेड्यूल नंबर 4, दॅट इज borrowings. Okay, now we have to prepare the schedule number 4, that is the borrowing. See, it is the schedule number 4 borrowings. It is the format of schedule number 4. आता यासाठी सुद्धा प्रोफार्मा आपण डिस्कस केला होता. द प्रोफार्मा that we have discussed in our regular lecture. That proforma once again we have to discuss here. See, borrowing. See, it is the proforma. Borrowings in India, borrowings outside India. Two types of borrowings we have to show here. दोन प्रकारच्या borrowing या ठिकाणी दाखवायच्या आहेत. Borrowings in India and borrowing outside India. Now this we have to find out in our problem. तर हे आपण प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करूया. Once again we are going to problem. See, it is the problem and now find out any kind of borrowings are given there. कुठल्या borrowings आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत का ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. फॉर दॅट लुक ॲट इन द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये आपण याचा शोध घेऊया. बॉरोविंग दिले आहेत का? यस, इट इज देअर. बॉरोविंग्स फ्रॉम मेहता बँक लिमिटेड 2,55,000. 2,55,000 रुपयाच्या बॉरोविंग्स आहेत मेहता बँक लिमिटेड कडनं. त्या बॉरोविंग्स आहेत. दॅट अमाऊंट वी हॅव टू. ही अमाऊंट या ठिकाणी ओनली वन अमाऊंट इज देअर अँड दॅट अमाऊंट नाउ वी हॅव टू शो इन शेड्यूल नंबर 4. Borrowings from Maharaja Bank Limited. And how much is the amount? 2,55,000. किती अमाऊंट आहे? 2,55,000. ओनली वन अमाऊंट. फक्त एकच अमाऊंट दिलेली आपल्याला त्या ठिकाणी. कुठली अमाऊंट नाही बॉरोविंगची. ओनली वन अमाऊंट इज देअर. ओके, दॅट इज 2,50,000 borrowings from Mehta Bank Limited. Okay, it is Mehta Bank Limited. I think there is a spelling mistake. Okay, that we will rectify. That is borrowings from Mehta Bank Limited. Okay, 2,50,000. That amount we have to show. We have shown that amount, and now we have to take down the total of it. It is 2,55,000. त्याची टोटल आपण घ्यायची आहे. आपण टोटल घेतलेली आहे 2,55,000 and now transfer that total to our balance sheet. आणि मग ही टोटल आपण पुढे ट्रान्सफर करणार आहोत. That total we have to transfer to the balance sheet. Now look at the total. See the total. It is borrowings schedule number 4, 2,55,000. या ठिकाणी आपण टोटल ही ट्रान्सफर केलेली आहे 2,55,000. 2,55,000. Okay. Now any doubt, any difficulty is there? No, sir. Understood everything regarding the borrowing schedule number 4? Yes, sir. Okay. So that is also clear. Schedule number 4 we got and it is 2,55,000. Now the next schedule for the capital and liabilities we have to prepare. Either it is other liabilities and provision. कुठलं इथे other liabilities and provision, that is schedule number 5. So it is the other liabilities and provisions. It is the format of the other liabilities and provisions. For that again we have to look at the proforma that we have discussed in the theory lecture. Theory lecture मध्ये जो proforma आपण बघितला तो proforma मी तुमच्या समोर या ठिकाणी डिस्प्ले करतोय. Okay, now what we have to show under the other liabilities and provisions? Bills payable. काय दाखवायचं आहे आपल्याला या ठिकाणी? Bills payable.
देन इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट और ब्रांच ऍडजस्टमेंट, त्यानंतर इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट और ब्रांच ऍडजस्टमेंट विच बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स, credit balance that we have to show. Okay, after that provident fund, त्यानंतर काय, provident fund, then unclaimed dividend, त्यानंतर unclaimed dividend. Okay, then others including provision for taxation, and at the end rebate on bills discounted or unexpired discount, आणि सर्वात शेवटी rebate on bills discounted or unexpired discount. All these things we have to show under the schedule number 5. या सर्व गोष्टी आपल्याला शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवायच्या आहेत. Once again I am repeating, bills payable, inter office adjustment or branch office adjustment credit balance, provident fund, unclaimed dividend, others in that provisions for taxation, and at the end rebate on bills discounted or unexpired discount. All these things we have to show. या सर्व गोष्टी आपल्याला शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवायच्या आहेत. Now we have to find out what is given in the problem. आता आपल्याला या ठिकाणी बघायचंय प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय. तर फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट एनी अमाउंट ऑफ बिल्स पेएबल इज गिवन. बिल्स पेएबल ची काही अमाउंट दिलेली आहे का आपण या ठिकाणी बघायचंय. दिस इज लायबिलिटी, सो लायबिलिटीज बॅलन्स इज क्रेडिट, म्हणजे फक्त क्रेडिट बॅलन्स मध्ये चेक करायचं आहे, दुसरं काही या ठिकाणी चेक करायचं नाही. सो एनी बिल्स पेएबल अमाउंट इज देअर इन द क्रेडिट बॅलन्स. काही दिसतंय का आपल्याला क्रेडिट बॅलन्स मध्ये बिल्स पेएबल नाही, नथिंग, नो, काहीच दिलेलं नाही बिल्स पेएबल. सो देर इज नो नीड टू शो. बिल्स पेएबल या ठिकाणी येणार नाही कारण की बॅलन्सच आपल्याला दिलेला नाही. त्यानंतर इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट और ब्रांच ऍडजस्टमेंट क्रेडिट बॅलन्स. इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट किंवा ब्रांच ऍडजस्टमेंटचा क्रेडिट बॅलन्स दिसतोय का आपल्याला इथे कुठंही? नो, इट इज ऑल्सो नॉट गिवन, दिलेलं नाही, प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही, त्यामुळे ती सुद्धा दाखवायची गरज नाही. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड, प्रोव्हिडंट फंड म्हणून काही अमाऊंट दिसते का? यस, इट इज देअर. प्रोव्हिडंट फंड दॅट इज 1,35,000. दॅट अमाऊंट वी हॅव टू शो the schedule number 5. See provident fund and how much is given? 1,35,000. किती दिलेली प्रोव्हिडंट फंड ची अमाऊंट आपल्याला? 1,35,000. ओके. त्यानंतर पुढची अमाऊंट आपल्याला दाखवायची असते अनक्लेम्ड डिव्हिडंड. एनी अमाऊंट ऑफ अनक्लेम्ड डिव्हिडंड इज गिवन देअर. अनक्लेम्ड डिव्हिडंड काही अमाऊंट दिलेली की आपल्याला त्या ठिकाणी? Yes, sir. Yes, it is given. Yes. Unclaimed dividend it is 4,000. आता 4,000ची अमाऊंट आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. ओके, अनक्लेम डिव्हिडंड 4,000. सी इट इज अनक्लेम डिव्हिडंड 4,000. अनक्लेम डिव्हिडंड 4,000 रुपये आपण त्या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके. नाउ द नेक्स्ट अमाउंट ऍज पर द प्रो फार्मा वी हॅव टू शो देअर. इट इज द अमाउंट ऑफ द प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. सी आफ्टर दॅट अदर्स इन्क्लुडिंग प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. कुठली अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इज ऑलवेज गिवन अंडर द ऍडजस्टमेंट. कुठं दिलेली असते प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन? आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये. त्यामुळे आपण ऍडजस्टमेंट चेक करूयात प्रॉब्लेम मध्ये. एनी अमाऊंट ऑफ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इज गिवन देअर. सी इफ यू लुक एट द ऍडजस्टमेंट यू कॅन फाइंड आउट देअर ऍडजस्टमेंट नंबर ई, दॅट इज द ऍडजस्टमेंट नंबर 5. प्रोव्हाइड रुपीज 10,500 फॉर टॅक्सेशन. काय त्या ठिकाणी? 10,500 रुपये जे आहे ती प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे. दॅट अमाऊंट वी हॅव टू शो अंडर द शेड्यूल नंबर 5. ती अमाऊंट आता आपल्याला शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवायची आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 10,500, 10,500. ओके, अंडरस्टूड? 10,500. द सेकंड इफेक्ट ऑफ दिस, सेकंड इफेक्ट ऑफ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन वी हॅव टू शो इन द P&L अकाउंट. याचा दुसरा इफेक्ट आपल्याला P&L अकाउंट मध्ये दाखवायचा असतो. ज्यावेळेस आपण P&L अकाउंट तयार करू त्यावेळेस तो आपण दुसरा इफेक्ट दाखवणार आहोत. ओके. नाउ अगेन ऍज पर द प्रो फार्मा द लास्ट अमाउंट वी हॅव टू शो अंडर द दिस शेड्यूल नंबर 5. इट इज द रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड और अनएक्सपायर्ड डिस्काउंट. पुढची अमाऊंट काय दाखवायची आपल्याला? rebate on bills discounted or unexpired discount. This rebate on bill discounted or unexpired discount sometimes it is given in the problem
and many times it is even in the adjustment. आता रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ही अमाऊंट काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते आणि मॅक्झिमम वेळेस ही अमाऊंट आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. तर प्रॉब्लेम मध्ये जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्यामध्ये आपण फाइंड आउट करूयात काही रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड किंवा अनएक्सपायर्ड डिस्काउंट आपल्याला दिसतोय का क्रेडिट साइडला ट्रायल बॅलन्स मध्ये, तर नाही. आपण ऍडजस्टमेंट मध्ये बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये आहे का? यस. अंडर द ऍडजस्टमेंट नंबर 4 that is there is what? Adjustment number 4, provide rupees 1,500 for rebate on bills discounted. 1,500 रुपये जे आहेत ते रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड आहे, ऍडजस्टमेंट मध्ये दिले. दॅट अमाउंट वी हॅव टू शो अंडर द शेड्यूल नंबर 5. नाउ दॅट अमाउंट वी हॅव टू शो. दॅट इज अनएक्सपायर्ड डिस्काउंट or it is also called as the rebate on bills discounted. And how much is that? 1,500. किती ती अमाउंट? 1,500. Okay. So all the amount related to the schedule number 5 given in the problem that we have transferred. सर्व अमाउंट आपण ट्रान्सफर केलेले आहेत. Now we have to take down the total and it comes 1,51,000. आपण टोटल या ठिकाणी घ्यायची आहे 1,51,000. ओके. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड अनएक्सपायर्ड डिस्काउंट जो आपण ट्रान्सफर केला आहे त्याचा दुसरा इफेक्ट आपला येत असतो शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेसला. त्यामध्ये तो लेस होत असतो. ज्यावेळेस आपण शेड्यूल नंबर 9 तयार करू त्यावेळेस आपण तो दुसरा इफेक्ट दाखवणार आहोत. ओके. सो इन दिस वे इट इज द शेड्यूल नंबर 5. एकदा परत मी शेड्यूल नंबर 5 तुमच्या समोर रिवाइज करतो. प्रोफार्मा जर आपण बघितला तर या प्रकारचा प्रोफार्मा आहे शेड्यूल नंबर 5 चा. बिल्स पेएबल, त्यानंतर इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट और ब्रांच ऍडजस्टमेंट क्रेडिट बॅलन्स, प्रोव्हिडंट फंड, अनक्लेम डिव्हिडंड, त्यानंतर अदर्स इन्क्लुडिंग प्रोव्हिजन्स फॉर टॅक्सेशन अँड लास्ट वन रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड अँड अनएक्सपायर्ड डिस्काउंट. तर यापैकी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बिल्स पेएबल दिलेले नव्हते त्यामुळे बिल्स पेएबलची अमाऊंट या ठिकाणी आली नाही. त्यानंतर इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट और ब्रांच ऍडजस्टमेंट त्याचा क्रेडिट बॅलन्स सुद्धा आपल्याला दिलेला नव्हता त्यामुळे ती अमाऊंट या ठिकाणी आली नाही. प्रोव्हिडंट फंड अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिली होती ती आपण ट्रान्सफर केली 1,35,000. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड त्याची सुद्धा अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिली होती 4,000 ती आपण ट्रान्सफर केली. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन त्याची अमाऊंट सुद्धा प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंटला दिली होती ती आपण ट्रान्सफर केली 10,500. आणि त्यानंतर अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड त्याची अमाऊंट सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती 1,500 ती आपण ट्रान्सफर केली. आणि अशा पद्धतीने आपण हे शेड्यूल क्लोज केलं. त्याची टोटल आपल्याला मिळालेली आहे 1,51,000. अँड नाउ दॅट टोटल वी हॅव टू ट्रान्सफर टू द बॅलन्स शीट. आणि मग ती टोटल आपण आता बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूयात. इट इज 1,51,000 अँड दॅट इज द 1,51,000 that we have transferred in the balance sheet. आणि अशा प्रकारे 1,51,000 जी टोटल आहे ती आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. That total we have transferred. So in this way it is schedule number 5. अशा प्रकारे हे शेड्यूल नंबर 5 आपण तयार केलेलं आहे. Now any doubt, any difficulty? No, sir. No, sir. Understood everything? Yes, sir. Yes, sir. Here under the capital and liabilities we have prepared the schedule. Capital we got the total, that is schedule number 1. We got the total 6 lakh. Reserves and surplus, that schedule will complete after preparing P&L account. Reserves and surplus जे आहे ते P&L account तयार केल्यानंतर पूर्ण होईल आपलं. त्यानंतर deposits completed. We got the total 12,50,000. Borrowings schedule number 5 completed. We got the total of 2,55,000. And then other liabilities and provisions schedule number 5 completed. We got the total 1,51,000 and transferred it to the balance sheet. अशा प्रकारे कॅपिटल अँड लायबिलिटीचे शेड्यूल आपण तयार केले. फक्त नंबर 2 चं जे शेड्यूल आहे ते आपलं कधी कंप्लीट होईल? ज्या वेळेस आपण P&L अकाउंट तयार करू. यानंतरचे जे शेड्यूल आहेत ते आपण तयार करणार आहोत रिलेटेड टू द असेट. असेटच्या संदर्भात हे शेड्यूल आपण तयार करणार आहोत. ओके. दीज शेड्यूल्स वी विल प्रिपेअर इन द नेक्स्ट लेक्चर. हे जर